तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने MSRTCचे हे कार्ड काढलेले आहे, म्हणजे NCMC. ह्याचा अर्थ असा होतो की नॅशनल कॉमन मोबिलिटी हे असे कार्ड आहे. आणि हे कार्ड कशासाठी लागते चला तर मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल किंवा तुम्ही बसने जर रेग्युलर प्रवास करत असाल तर अशा लोकांसाठी हे कार्ड अनिवार्य आहे. ज्या लोक रोज डेली प्रवास करतात ह्यासाठी हे कार्ड कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने हे कंपल्सरीच केलेलं आहे. तर हे कार्ड कुठे काढायचे, कसे काढायचे, ह्या कार्डसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय असतील तर मी सांगतो. ह्या कार्डसाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत तर ते तुम्हाला तुमचे वोटर ID लागणार आहे. म्हणजे तुमचे कोणतेही ID कार्ड देखील चालू शकते. म्हणजे तुम्ही जर कॉलेज कुमार असाल तर तुम्हाला तुमच्या शाळेचा आयडेंटिटी पास आणि त्याच्याबरोबर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देखील असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जॉबलेस असाल तर तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देखील असेल तरी सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर हे कार्ड कुठे काढायचे तर मी सांगतो. हे कार्ड तुम्हाला ST डेपोमध्ये देखील, तुमच्या जवळच्या ST डेपोमध्ये देखील दिले जाईल. तुम्ही तिथे जाऊन तुमचा फॉर्म घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही नवीन कार्ड काढत असाल किंवा तुमच्याकडे जुने कार्ड असेल ह्यासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. बरं, ह्यामध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की जो प्रवासी STने प्रवास करणार आहे डेली रुटीनमध्ये तर अशा प्रवाशांनी हे काढणे कंपल्सरीच आहे. आणि जो तुम्हाला सुट्टे पैसे ठेवायची गरज होती आता तशी कोणतीही गरज नाही. तुम्ही एकही रुपया खिशात न ठेवता जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला प्रवास एकदम आनंददायक होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुने कार्ड आहे त्यांनी जुने कार्ड देऊन नवीन कार्ड काढणे अनिवार्यच आहे. आणि ज्यांना नवीन कार्ड घ्यायचे आहे त्यांनी फॉर्म लवकरात लवकर जाऊन ST महामंडळाच्या डेपोमध्ये अप्लाय करून हे कार्ड काढणे गरजेचंच आहे. आणि ह्या कार्डचा फायदा तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. हे कार्ड देखील मेट्रोमध्ये किंवा ट्रेनमध्ये देखील तुम्ही यूज करू शकता. ह्या कार्डला रिचार्ज देखील आहे. ह्यामध्ये काय ॲडव्हान्सेस करण्यात आलेले आहेत. मागील जे कार्ड काढले होते शासनाने किंवा ह्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ते देखील आता तसेच आहे. त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. ह्यासाठी हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे. डेली रुटीनमध्ये कॉलेज कुमार किंवा डेली जे लोक ST महामंडळाने प्रवास करतात अशा लोकांना हे खूपच गरजेचं आहे. काय असणार आहे कार्डची जी किंमत असणार आहे, जे नवीन कार्ड काढणार आहेत यांच्यासाठी 199 रुपये देखील दिले झालेले आहे. आणि ज्या प्रवाशांकडे ज्यांचे जुने स्मार्ट कार्ड असेल तर त्यांना देखील 149 रुपयामध्ये हे कार्ड दिले जाणार आहे. हाच फक्त जुने कार्ड आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन परिवहन मंडळाने दिलेली आहे. तर लवकरात लवकर जावा आणि हे कार्ड काढा. हे कार्ड सर्वांना अनिवार्यच आहे. जे प्रवास करत असतील किंवा नसतील, ज्यांच्याकडे हे कार्ड असेल आणि ह्याच्यावरती कार्ड काढण्यासाठी 199 रुपये लागतात, जास्त काय लागत नाहीत. म्हणून सांगतो की सरकारची ही घोषणा आलेली आहे. लवकरात लवकर जावा आणि तुम्ही स्मार्ट कार्ड काढून घ्या. आणि ह्या कार्डचा तुम्हाला उपयोग भविष्यात होणारच आहे आणि हे गरजेचंच आहे. काही मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देखील अपडेट दिल्या होत्या. त्यामध्ये देखील हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. अजून देखील काही लोकांनी केलं नसेल तर लवकरात लवकर ST महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्ही तुमचे NCMC MSRTC हे कार्ड काढून घ्या आणि तुमचा प्रवास आनंदाचा करा. धन्यवाद.